मामा, आज आपण बावली योजनेबाबत जो आढावा बैठक घेतली, एक पॉझिटिव्ह बैठक झाली, काय सांगाल आपण याबाबत? नाही, आज या ठिकाणी जो बावली धरणाच्या संदर्भात जी मीटिंग झाली, आपण पाहिलं असेल, या कामाची मुदत संपून 1 वर्ष झालं, परंतु अजून देखील 50-60% काम झालेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्णत्वास आलं पाहिजे. सगळ्या शहापूरकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, जीवनमरणाचा विषय आहे. आणि म्हणून बघा, आपण पाहिलं असेल, अनेक जण इथं श्रेय घेतात. मला काय हरकत नाही, कोणी श्रेय घ्यावं, ज्याने मंजूर केलं त्यांनी श्रेय घ्यावं, पण त्या पुढचं काम जे प्रलंबित आहे, जे विलंब होत आहे, याच्याविषयी कधी चर्चा केली का फक्त मंजूर करायचे, टक्केवारी घ्यायची आणि बाजूला व्हायचं? मी स्पष्ट बोलतो की टक्केवारी घेऊन बाजूला व्हायचं आणि नंतर ते काम होऊ दे किंवा नाही होऊ दे. म्हणून या संदर्भात आज जी मीटिंग झाली, खरोखरच खूप पॉझिटिव्ह मीटिंग झाली. सगळ्या अधिकाऱ्यांची भूमिका ही सकारात्मक होती. ठेकेदार देखील आज सकारात्मक होते आणि ग्रामस्थ किंवा आपण सगळे पत्रकार बंधू पाहिलं असेल, आज खूप चांगली मीटिंग, सरपंच देखील होते, खूप चांगली सकारात्मक मीटिंग झाली. मला स्वतःला विश्वास आहे की येत्या 15 दिवसानंतर या प्रकल्पाच्या कामास गती येईल आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर हे काम आपण पूर्णत्वास नेऊ. धन्यवाद. मामा, शहापूर सापगाव रस्त्यावर आपण काय पाय उचलणार? नाही बघा, शहापूर सापगावच्या रस्त्याचा विषय आहे. मी आत्ताच आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत, ताई आहेत, आमचे बोगरे साहेब आहेत, संतोष भाऊ आहेत, सगळ्यांना मी आता सूचना केल्या की पुढच्या आठवड्यात एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जेवढेही विषय असतील त्या सगळ्या विषयांचं तुमच्याशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर त्याविषयी जे आंदोलन उभारलं जाईल त्याची एक तारीख ठरवू आणि चांगलं मोठं आंदोलन या सगळ्या कामांच्या विरोधात, जी कामं झाली नाही किंवा कदाचित असं पकडा यांना कोणी जाब विचारत नाही म्हणून यांची ती काम करण्याची मानसिकता राहिली नाही आणि म्हणून त्या संदर्भात लवकरच एक आंदोलन करण्यात येईल.